राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आज सकाळी दोन चांगल्या गोड बातम्या ह्या माझा बळीराजावरती मी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, पहिली बातमी आहे पुणे गुलटेकडी येथून, तसेच दुसरी बातमी आहे चेन्नई येथून. मित्रांनो, या दोन्ही बाजार समित्यामध्ये आज कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा ही झालेली आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज या बाजार समित्यामध्ये कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहेत, मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या दरामध्ये आज किती रुपयांची सुधारणा झालेली आहे, याची सविस्तर माहिती आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो. मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ हा बनवलेला होता की कांद्याची उपलब्धता यावर्षी कमी पडू शकते. तर मित्रांनो, सरकारकडे जो अहवाल गेलेला आहे की जानेवारी ते मार्च या दरम्यान पावसामुळे बऱ्याच ठिकाणी कांदा खराब झालेला आहे, हा अहवाल ऑलरेडी सरकारकडे गेलेला आहे आणि तो अहवाल गेल्यानंतर जी काही माहिती आली ती माहिती मी आपल्याला त्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. आणि बऱ्याच शेतकरी मित्रांनी कॉमेंट्स केल्या की आपण अशी माहिती टाकल्यामुळे कांद्याची निर्यात बंद होऊ शकते किंवा कांद्याचे बाजारभाव कमी होऊ शकतात. तर मित्रांनो, असं काही नाही. सरकारकडे ज्यावेळेस हा अहवाल गेलेला आहे, बातमी गेलेली आहे आणि त्यानंतर आपण शेतकरी बांधवांना याची माहिती हवी म्हणून तो व्हिडिओ हा बनवलेला होता की एका महिन्यात 42% कांद्याचे दर सुधारलेले आहेत. ही ऑलरेडी माहिती सरकारकडे गेलेली आहे आणि त्यानंतर ही माहिती गेली म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला होता. माझा बळीराजावरती शेतकरी हिताचंच काम आपण गेल्या 6 वर्षापासून करत आहोत. त्यामुळे कधीही चुकीची माहिती माझा बळीराजावरती आपल्याला दिली जाणार नाही. मित्रांनो, कांद्याची उपलब्धता ही किती आहे हे कोणी नक्की सांगू शकत नाही, परंतु जी काही आकडेवारी असते त्यावरून थोडासा अंदाज हा बांधला जातो आणि आता कांद्याच्या दरामध्ये जे काही बदल होत आहेत यावरून आपणही त्याची अंदाज हा घेऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या कॉमेंट्स मी काल सगळ्यांच्या वाचल्या, यावरती बऱ्याच चुकीच्या कॉमेंट्सही आल्या, तर त्यांनी त्यांचं मत मांडलं. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की माझा बळीराजावरती आपण कधीही चुकीचं काम करणार नाहीत. शेतकरी हिताचंच काम माझा बळीराजावरती केलं जातं. तर मित्रांनो, आता पाहूयात आजच्या 2 आनंदाच्या बातम्या. सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून. पुणे गुलटेकडीत आज 80 कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती. बेस्ट प्रीमियम कांदा 2200 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत आज 22-23 रुपये किलोपर्यंत बेस्ट प्रीमियम कांदे विकले. तर सुपर बिग साईज माल 2300 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. 23-24 रुपये किलोपर्यंत मोठे साईज कांदे हे विकलेले आहेत. तर एक्स्ट्रा कोकोनट साईज कांद्याचे काही लॉट 2500 रुपये क्विंटलपर्यंत 25 रुपये किलोपर्यंत काही लॉट आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघालेला आहे. तर जनरल कांद्याचे भाव 2100 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 21 ते 23 रुपये किलोपर्यंत आज जनरल कांदे पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे. तर ॲव्हरेज क्वालिटी कांदा 1900 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत 19-20 रुपये किलोपर्यंत ॲव्हरेज क्वालिटी कांदा आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे. तर मित्रांनो, आता कालच्या बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये किलोमागे 2 रुपयांची सुधारणा आहे. तर ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्यामध्ये 3 ते 4 रुपयांची सुधारणा आज पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या दरामध्ये झालेली आहे आणि नक्कीच ही दिलासादायक बातमी कांदा उत्पादकासाठी आहे. तर इकडे चेन्नई येथे 40 कांदा गाड्यांची आवक होती. गोल्टी 1600 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. गोल्टा 1800 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 2400 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्का साईज कांदा 2600 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. फुलबेग माल 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर जास्तीत जास्त 3000 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजेच 32 रुपये किलोपर्यंत आज काही लॉट चेन्नई येथे विकलेले आहेत.
तर मित्रांनो, आता चेन्नई येथे कालच्या बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर चेन्नई येथे कांद्याच्या दरामध्ये 2 ते 3 रुपयांची सुधारणा किलो मागे आज बाजारभावामध्ये चेन्नई येथे झालेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.